तर मला एक सांगायचा मुद्दा आहे की ठाणे महानगरपालिकेचं मुख्यालय पाचपकडी चंदनवाडी येथे आहे आणि हे मुख्यालय सर्व ठाणेकर शहरांसाठी मध्यवर्ती आहे. हे मध्यवर्ती ठिकाणी 4 मळ्याची इमारत आहे, महापालिका सभागृह भवन आहे आणि एक चांगली ऐतिहासिक इमारत हेरिटेजमध्ये येईल अशा प्रकारची जी इमारत आहे. तर ही इमारत डाळून महानगरपालिका नवीन भवन 32 मळ्याचं बांधण्यात काही गैर नाही आहे. जे 1000 कोटी रुपये आहे, जे 1000 कोटी रुपये महानगरपालिके बचत होतील. विविध कामगारांचे थकीत वेतन द्यायला पैसे नाहीत, फंड ग्रॅज्युटी. आता कालच TMT मधील लोक आली, 5-5 वर्ष सेवानिवृत्त झालेली आहेत. TMT ठाणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट TMT मधील बरीच लोक आली होती. ती मला आयुक्त दालनाजवळ भेटली. साहेब, आम्ही 5-5 वर्ष झाली सेवानिवृत्त होऊन, खायला अन्न नाही, राहायला घर नाही आणि 5-5 वर्ष होऊन आमचे थकीत वेतन मिळत नाहीत. तर काल ते आयुक्तांकडे गेले. आयुक्तांनी काय निर्णय दिला ते मला माहीत नाही आहे, परंतु हे TMT कामगार सगळे महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनकडे येणार आहेत, रवींद्र शिंदेला भेटणार आहेत. साहेब, आमच्यावर अन्याय होते. अरे, जर कामगारांवर अन्याय होत असेल तर रवींद्र शिंदे जीव ओतून भांडायला तयार आहे, कामगारांसाठी जीव द्यायला तयार आहे, कामगारांसाठी जीव स्वतःचा आत्मधन करायला तयार, जो मार्चमध्ये त्यांनी इशारा दिला होता. जर आयुक्तांना हा इशारा आहे, जर कामगार उपाशी राहतील तर कामगारांचे जोडे तुम्हाला पडतील. जर कामगार उपाशी राहील तर कामगारांचे जोडे तुम्हाला पडतील. जर तुम्हाला जोडे खायचे आहेत की कामगारांना त्यांचं वेतन द्यायचे आहेत हे ठरवा. तुम्हाला जोडे खायचे आहेत का कामगारांना वेतन द्यायचं आहे का नाही हे ठरवा. आता 2026मध्ये 8व्या वेतनाचं जे भाष्य निवडणूकपूर्व देशाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांनी केलं, जे भाष्य जे लोकसभेमध्ये पारित झालं की सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट यांना 8वा वेतन लागू करायचा नाही तर लागू केला. त्याची कार्यप्रणाली शासन स्तरावर चालू आहे आणि 2026 पासून हे सगळं 8वा वेतनचं होत आहे आणि 26-27 या आर्थिक वर्षामध्ये तुम्हाला 8व्या वेतनाचं पुन्हा फरक चालू होईल. परंतु ठाणे महानगरपालिका एवढी भिकारी झालेली आहे, नेते खातात तुपाशी बोलतोय, एकनाथ शिंदे खातात तुपाशी, ठाणे महानगरपालिका कर्मचारी उपाशी. एकनाथ शिंदे खातात तुपाशी, ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी राहतात उपाशी. एकनाथ शिंदे खातात तुपाशी, ठाणे महानगरपालिका कर्मचारी राहतात उपाशी. आज ही महानगरपालिका बनण्यापूर्वी 1960 पासून नगरपंचायत, ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका असताना ते महानगरपालिका असताना जो लौकिक मिळवून दिला ठाणे महानगरपालिका, त्या काळच्या लोकप्रतिनिधींनी, त्या काळच्या समाज कार्यकर्त्यांनी, त्या काळच्या युनियन लीडरनी, ज्यावेळी सत्तेत लोक होते, दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे होते, नगराध्यक्ष त्या काळचे नारायण कोळी होते, गमक कोळी होते, मारुतराव शिंदे होते, सतीश प्रधान होते आणि चांगो शिंदे हे सत्तेत होते. त्या काळी महानगरपालिकेला नावलौकिक मिळवून दिला. मुंबईनंतर 2 नंबरची श्रीमंत महानगरपालिका असेल ते ठाणे महानगरपालिका असेल. आता सपोर्टिंग नवी मुंबई महानगरपालिका गर्दी होते म्हणून मुंबई महानगरपालिका गर्दी होते म्हणून नवीन मुंबई महानगरपालिका बाजूच्या विभागात झाली. कल्याण डोंबिवली महानगरपालिका झाल्या, वसई विरार महानगरपालिका झाल्या, सर्वस्त्रित महानगरपालिका. शहरांची वाढती लोकसंख्या घेता, शहराचं शहरीकरण बघता, विविध विकास कामांना निधी लागतो. हा महानगरपालिकेचा विकास निधी हा महाराष्ट्र शासन निधी अंतर्गत येतो, कारण महानगरपालिकेकडे निधी नाही आहे. कर्मचाऱ्यांना थकीत वेतन द्यायला निधी नाही आहे, कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी द्यायला निधी नाहीत. 10, 20, 30, 15 वर्षे ठराव होऊन सुद्धा 10-20-30चा 15 वर्ष झाले ठराव होऊन सुद्धा तो ठरावांतर अंमलबजावणी होत नाही, वेतन मिळत नाही. परंतु विशेष निधी अंतर्गत गेल्या 2.5-3 वर्षात एवढा निधी आला 10 कोटी सर्व ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिकांना दिले गेले.
कधी टेंडर काढली, कधी कामे केली, परंतु असे सुचवात होते की या संपूर्ण येणारा निधी, शासन निधी हा टक्केवारी 40-40%, 40-40%, 40-40%. कल्याण डोंबिवलीला तर 50-50%, 50-50%, 50-50%. ठाणे महानगरपालिकेमध्ये 40-40%, 40-40%. वसई विरार महानगरपालिका 40-40%, 40-40%. अशा प्रकारचं धोरण ह्या शासन निधी अंतर्गत, विशेष निधी अंतर्गत निविदाकारांकडून होतो. माझ्याकडे बातम्या येतात, कारण मी कार्यकारी अभियंता राहिलेलो आहे. संपूर्ण ठेकेदारी लोकांची चांगले मैत्रीचे संबंध आहेत. पण मैत्रीचे संबंध असताना आम्ही कधी कोणाला 5 पैसे मागितले नाही किंवा लुटलं नाही, गैरफायदा घेतला नाही मैत्रीचा, की लोकांकडे कधी भीक मागितली नाही. परंतु आजचे लोकनेते, पण आजचे लोकनेते, लोकनाथ हे केवळ टक्केवारी खाणं एवढाच त्यांचा व्यवसाय आहे. टक्केवारी खाणं एवढंच त्यांचा व्यवसाय आहे आणि प्रचंड गडगंज मालमत्ता आहे. 153 विकासकांकडे पार्टनरशिप आहे. मग मुंबई असो, ठाणे असो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो, वसई विरार महानगरपालिका असो, ठाणे महानगरपालिका असो, 153 विकासकांकडे पार्टनरशिप आहे. अनेक हॉस्पिटल्समध्ये पार्टनरशिप आहे. मुलगा डॉक्टर आहे. काय? ऑर्थोपेडिक डॉक्टर. ऑर्थोपेडिक डॉक्टरला कोण विचारतं का? नाही विचारत. ऑर्थोपेडिक डॉक्टरला कोण विचारतं का? नाही विचारत. वैदिक डॉक्टरांना विचारलं जातं, जे औषधोपचार करतात. ऑर्थोपेडिक डॉक्टर कधी येतो? जेव्हा ॲक्सिडेंट होतो, जेव्हा हाडाबिडे मोडलेली असतात, तेव्हा ऑर्थोपेडिक डॉक्टर बनवण्याचा अर्थच की या पक्षांतर्गत पक्षाफोडीफोडीचे भांड्याच्या मध्ये जर मारामारी झाल्या, कोणाचे 4 हाडाबिडे तोडली, तर ते लवकर शिवण्यासाठी हा डॉक्टर आहे. जाहीर बोलतो. मध्ये निवडणूक, विधानसभा, विधानसभेच्या कालावधीमध्ये मध्य प्रदेशामध्ये एक दारूची ॲम्ब्युलन्स पकडली. मध्य प्रदेशामध्ये एक दारू वाहूनणारी ॲम्ब्युलन्स पकडली. श्रीकांत शिंदेंचे मित्र श्रीकांत फाउंडेशन, श्रीकांत शिंदेंचे मित्र श्रीकांत फाउंडेशन, श्रीकांत शिंदेंचे मित्र श्रीकांत फाउंडेशन आहे. सापडलं, बातम्या झाल्या, त्याची लिंक श्रीकांत फाउंडेशनशी होतं. दारूची ॲम्ब्युलन्स वाहन पकडले. काय झालं? कारवाई नाही. अनेक घोटाळे पकडलं. काय झाले? कारवाई नाही. 70,000 सिंचन घोटाळे झालं. काय झालं? कारवाई नाही. एकनाथ शिंदेचे महाघोटाळे झाले, टक्केवारीचे. काही नाही, कारवाई नाही. आज गंगूबाई शिंदे हॉस्पिटल बांधताना गंगूबाई शिंदे हॉस्पिटल वाघेश्वरमध्ये स्थित बांधलेलं आहे. मी पाहून आलो, पाहणी करून आलो, फोटो काढले, तर अंती असं दिसून आलं, जे गंगूबाई शिंदे हॉस्पिटल पार्ट 1ची इमारत घ्यायची होती, त्या इमारत घेण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने सांगितलं आपल्या अम्युनिटी स्पेसवर भूखंड बांधा. आपल्याकडे महानगरपालिकेकडे पैसा नाही आहे. परंतु महाशय सत्ताचा दुरुपयोग करून, महाशयाने, जे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री, महाशयाने सत्तेचा दुरुपयोग करून तो जो निधी आहे, शासन निधी, महानगरपालिकेकडे पाठवला. 26,67,94,000 रुपये, 26,67,94,000 रुपये महानगरपालिकेकडे पाठवले. शासनाचे विशेष निधी अंतर्गत शासनाचे 26,67,94,000 रुपये ठाणे महानगरपालिकेला पाठवले. ठाणे महानगरपालिकेने जिल्हा कलेक्टरला दिले. जिल्हा कलेक्टरने तो गुजराती शहा बिल्डर आहे त्याला पाठवले. म्हणजे हा स्कॅम आहे, हा भूखंड घोटाळा आहे आणि हा आर्थिक लाभ आहे. निवडणूक आयोगाच्या रिपोर्टमध्ये तो दिलेला नाही. आर्थिक लाभ आहे. जर आईच्या नावाने हॉस्पिटल आहे, जर आईच्या नावाने आईसाठी हॉस्पिटल बांधतोय, तर तो आर्थिक लाभ आहे. कोरमजवळ पण एक सभागृह बांधलं, आरक्षित भूखंडावर सभागृह बांधलं. गंगूबाई संभाजी शिंदे सभागृह कोरममॉलचे बांधलं, तो शिवसेनेचे ठेकेदार कोणी सांभाळतं आहे. अशा प्रकारे आपलेच कार्यकर्ते, शिवसेना, आपलेच नगरसेवक, आपलेच आमदार, आपलेच खासदार, आपलेच मंत्री, आपलेच ठेकेदार आणि आपणच आहोत टक्केदार. आपलेच ठेकेदार आणि आपलेच आहोत टक्केदार. एकनाथ शिंदेचं झालं. नरेश म्हस्के सुद्धा ठाणे महानगर घनकचराचा ठेकेदार आहे. सॅटिस ओम दिगंबर साहित्य संस्थाच्या कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी नरेश म्हस्केंची आहे. एक खासदार आहेत ठेकेदार. नरेश म्हस्के जे आहेत खासदार आहेत ठेकेदार. मी जाहीर हा भ्रष्टाचार बोलतोय. का बोलतोय? कारण आम्ही ह्या ठाणे महानगरपालिकेचे हकदार आहोत.
ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका ते ठाणे महानगरपालिका माझ्या बापाने बसवलेली आहे. सहभाग आहे मोठा, तर आम्ही मालक झालो ना. जर या मालकाचं, या महानगरपालिका मालक असताना जर असं भ्रष्टाचाराने बरबडलेले नाव खराब होईल, बर्बाद होईल, तर ते हाणून पाडण्यासाठी येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला हाणून पाडायचं आहे. एकनाथ शिंदेची शिवसेना, गद्दार शिवसेना आपल्याला हाणून पाडायची आहे. हे हाणून पाडण्यासाठी मी स्वतंत्र मजूर पक्ष घेऊन आलो आहे. स्वतंत्र मजूर पक्ष घेऊन आलो आहे. BJPच्या साथीने निवडणूक लढायची आहे. अनेक तरुण वर्ग मला फोन येतात, अनेक तरुण वर्ग तयार आहे. साहेब आपल्याला भ्रष्टाचार मिटवायचा आहे, साहेब आपल्याला भ्रष्टाचार मिटवायचा आहे. हा म्हटलं भ्रष्टाचार मिटवायचा आहे, तर या प्लॅटफॉर्मवर स्वतंत्र मजूर कामगार पक्षाचा 34 वर्षाची अबाधित भ्रष्टाचाराची सत्ता मिटवायची आहे. 34 वर्षाची अबाधित भ्रष्टाचाराची सत्ता मिटवायची आहे. तर यासाठी आम्ही एकत्रच स्वतंत्र मजूर पक्ष घेऊन येतो. ठाणे महानगरपालिकेची सत्ता भ्रष्टाचारी तर नायनाट करण्यासाठी समूळ नायनाट करणार. ठाणे महानगरपालिकेतली 34 वर्षाची भ्रष्टाचारी सत्ताचं मूळ नायनाट करणार. परत झेंडा फडकणार नाही भगवा. आम्ही आहोत स्वतंत्र भारताचे स्वतंत्र मजूर पक्ष. आता परत फडकणार नाही भगवा. आम्ही आहोत स्वतंत्र भारताचे स्वतंत्र मजूर पक्ष, आता स्थापित बाय महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 15 ऑगस्ट 1936. तो स्थापित 15 ऑगस्ट 2025ला आम्ही लॉन्च केलेला आणि महानगरपालिकेवर लगेच निवडणुकामध्ये सहभाग होता, जे मार्चमध्ये निवडणुका होतील. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय भारत.